तर बघा हे आजी बाबाचं घर आहे. सगळीकडून पाणीच पाणी झाले. आजी बाबाच्या घरामध्ये पूर्णपणे असं पाणी गेलेलं आहे. लय गर्दी सागर. तर मित्रांनो आता संगमनेरमध्ये किती पाऊस आहे तुम्हाला बघायचं का? आता आम्ही सगळे पावसात येतो. सागर पाऊस दाखव सगळा बरं का. गर्दी बघा किती. सागर कॅमेरा बिमेरा एकदम ओके. तर लय गर्दी आहे सागर. आणि आमच्या इथले आमच्या इथले ड्रायव्हर आहे ना एकदम हेवी ड्रायव्हर आहे. हा खास करून मुली. हा त्यांच्याकडून लवकर गाडीच निघती नाही. डायरेक्ट आता इथं डायरेक्ट समुद्र आहे काय साग्या. अरे माणूस बघ ना किती घाबरतो. उद्या काढतो तुम्हाला गाडी भाऊ. पाणी हा. अरे भाई अशी काय चालू राहिला गाडी. अरे भाऊ उद्या घालतो का गाडी काढते. एवढं काय बघा आता भूकंप पावसात फिरायची मजाच वेगळी. नाही ओली नाही करायची त्याला आपल्याला. नाली इथं कुठेतरी सध्या पाहिलं तर पाण्यात गेलं. तर आता तुम्ही पाणी पाहिलंच असेल. तर हा आमचा इथला नवीन नगर रोड पूर्णपणे अशी पाण्याने भिजलेला आहे. त्या बघा आजोबा पाणी चालू आहे. गाड्या कशा येऊ राहिल्या. काय सागर जर कॅमेरा जर भावा लय पाणी इथं. आता रिटर्न लो आपण. रिटर्न उद्या भीती वाटते मला. नाला नाही जागा इथं पण. नाली इथं कुठेतरी खड्डा आहे. खड्डा आहे कुठेतरी इथं. आंब्याची वेळ नको येऊन देऊ. तिकडे नको घालू. तिकडं चुकून नको घालू. तिकडं आणि पाहिजे तिकडं बंद पड. बंद पडायला लागली ती. बंद कर. तर बघा हे आजी बाबाचं घर आहे. पाणी गेलंय नाही घरामध्ये. पाऊस झाला संगमनेर मध्ये. मित्रांनो आजी बाबाच्या घरामध्ये पूर्णपणे असं पाणी गेलेलं आहे. कारण की हे घर लईच गळत आहे. आता आजी बाबांना मी मागच्या वेळेसच म्हणलं होतं चला घरी. मग आजी बाबा म्हणजे आम्ही जास्त थांबतो. पण आता पाऊस आल्यामुळे आता आजी बाबाला आम्ही जाणार डायरेक्ट घरी घेऊन. बघा पूर्ण पाणी अख्खं घरात जाते. घर पूर्ण भिजेले अख्खं पाण्याने गेले. सगळीकडून पाणीच झाले. का बाबा आलो थांबा मी रिक्षा घेऊन. आजी हा ये बाबा लवकर. काय करतो देवस्थान मी भिजलं. देवस्थान सगळंच भिजलंय मित्रांनो. पूर्णपणे पाणी घरात झालेलं आहे. तर आता आजी बाबाला आम्ही घरी घेऊन जातो. आता मम्मीने मग आम्हाला फोन केला. लय पाऊस आहे. तुम्हाला तर पहिला व्हिडिओ दाखवला आम्ही आमच्या इकडचं किती पाऊस नाही. काय सागर लय पाऊस आहे. आजी बाबाला आपण म्हणलं होतं ना मागच्या थांबा करून तिकडच. ऐकत नाही आजी बाबा चालत इकडे लगेच. मित्रांनो आजी बाबाला तिथं करमत नाही म्हणून आजी बाबा इकडे येतात आहे ना आजी. कारण की ते पहिल्यापासून तिकडेच राहतात ना. आणि त्यांना आवडत नाही. आलो मी लगेच. आवरून बिवरून ठेवा. कपडे बिपडे सगळे घेऊन जाऊ. तर मित्रांनो बघा असं एकदम आमच्या आजी बाबांचं घर.
पूर्ण पाणी आजी हो लय पाणी झालं का लय पाणी आता एवढी भिजले खाली बसायला जागा नाही काय नाही बाबाचं एकदम दुखत हाय हाय हा हाय तिकडे हाय चपला आहे आणि बाबाचं दुःख तुम्हाला माहिती आहे बाबाच्या पायाला लागले करून ते अजून बरं झाले नाही थोडं बरं झालं होतं नंतर आजीची पण नागिनचा अजून थोडा त्रास आहेच तर आता आजी बाबाला आम्ही डायरेक्ट घेऊन जातो तर चला मित्रांनो बघत राहा तुम्ही चल सागर आता आपण रिक्षा घेऊन येऊ चल तर बघा पाणी बघा लय पाणी लय तर बघा आता मम्मीला घेतलंय इथे रिक्षा आली पाहिजे मम्मी म्हणे मला यायचंय आजीबाबांच्या घरी आजीबाबांचं सामान घ्यायला जायचंय पहिले इकडून आहे ना मम्मी रिक्षाच भेटत आमच्याकडे रिक्षाच भेटत नाही माहिती आहे का लवकर विनायक भाऊ कुठे आतमध्ये असं ये सागर हा सागर पण होतो ना काय सागर ते चला आता जाऊया डायरेक्ट मम्मी चला आम्ही आलो त्याला सांग कुठं जायचं कसं जायचं हां तर चला आता चाललोय आम्ही तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे म्हणजे घरी आम्ही अगोदरच आलेलो आहे पण मोबाईल आमचे चार्जिंगच नव्हते लाईट नव्हती ना हो थांब ना मम्मी मी सांगतो ना अगं सांगतो ना ग बाई अर्धवट सांगत नाही पूर्णपणे सांगतो 4-5 तास लाईट नव्हती आजी बाबाला रिक्षात घेऊन आलो आम्ही डायरेक्ट घरी रिक्षातून व्हिडिओ काढायचा होता मला लाईटच नाही हो तू काय सांगत तुम्हाला तर आजी बाबा आणले मस्त बाई घरी काय ग मम्मी हो आईला घेऊन आलो घरी आम्ही तर त्यांच्या घरात खूप सारं असं पाणी झालेलं आहे आणि कसं पैशाची तर खूप अडचण आहे मला तर म्हणूनसाठी माझ्या आई दादांचं मी घर बांधू नाही शकले तर बांधन हळूहळू पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला दिसन आता ह्यो पावसाळा मी कसं तरी काढते समजा आले माझ्या देवाच्या कृपाने माझ्याकडे पैसे काही नाही लागत 2-1 लाख रुपयात त्यांचं घर होऊन जाईल आणि माझे भाऊ पण हातावरचेच आहे तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या परिस्थिती माझी कशी आहे कशी नाही तर सांभाळते मी कसं तरी आपलं जसं येईन तसं सांभाळते त्यात तुम्ही पण सपोर्ट करा मला भरपूर काही आणि मित्रांनो आजी बाबाला काय आम्ही काढून नव्हतं दिला नाही तर काही लोक कमेंट करून सांगतात की आजी बाबाला तुम्ही काढलं आजी बाबाला तुम्ही काढलं आजी बाबाला इकडे जास्त राहायला आवडत नाही पहिलेच सांगतो तुम्हाला हा मी सांग माझ्या आई वडिलांना आहे ना त्यांचं कसं तिथं पर आता 45 वर्ष होऊन गेले तिथं राहतात ते तर त्यांना असं बंगल्यामध्ये नाही आवडत त्यांना असं बाहेर जायला आवडतं बाहेर असं बसायला 4 लोकांसंग बोलायला ही सवय त्यांची पहिल्यापासून त्याच्यामुळे त्यांना इथं करमतच नाही पण आता त्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांना इथं यावंच लागलं आणि मी काही त्यांना तिथं ठेवलं नाही संदीप लगेच गेला आजी बाबाकडे मी त्याला पाठवलं म्हटलं तुझा आजी बाबाची इथं पाणी आलेलं आहे मामाचा फोन आलता आणि माझ्या भावाचं पण घर छोटच आहे जागा पुरत नाही ना मित्रांनो पत्रे पण भरपूर असे गळातात घराचे मम्मीने तुम्हाला सांगितले पुढच्या वेळेस काय करण काय नाही पत्रे म्हणजे डायरेक्ट ती मातीची भिंत आहे ना आणि पावसाच्या पाण्याने कशी ती जुने घर आहे ना पडून जाईल जुने म्हणजे ते तरी आता पत्र आहे तर जेव्हा मी 11 वर्षाची होते ना तर माझं तेव्हा झोपडी होती अशी झोपडी 5 झोपडी होती पण ती खूप भारी होती तुम्हाला सांगते बरं का याच्यापेक्षा भारी होती कधी ती वाहून गेली नाही त्या घरात कधी पाणी आलं नाही आणि माझं लहानपण तिथलंच आहे म्हणजे मी लहानची मोठी तिथंच झालेली आहे आणि माझं लग्न झाल्यावरच मी मुंबईला होते तर लग्नाच्या आधी पण माझ्या मामीपाशी राहिले मी ते जाऊ दे बाकी भूमीला आपण तिकडेच राहायला पाठवून देऊ कुठं तिकडं आजीच्या घरी तिकडं जाय ना भूमी का असं करतेस तू इथली येड्यावानी करते ती मी एकटी राहते एकटी राहा नाही संदीप पण तुझ्या संदीप नाही भूमीने जायचं आपल्याला कुठे आहे का नाही इथं आहे ना बरे आणि त्या घरात तर लहानचा मोठा झाला हा कोण तू मी लहानचा मोठा नाही झालो तिथं मला ना मम्मींनी ह्यांनी व्हिडिओ कॉल केला ना तेव्हा बघितलं खूप पाणी जमा झाले तिथे मग पाणी जमा झालं नाही व्हिडिओ काढलाय ना मी सांगते काय सांग ना तुला मम्मी. संदीप जेव्हा आपण गावाला यायचो तेव्हा तू त्याच घरात खेळायचा की नाही अगं तेव्हा मी छोटा होतो ना तेव्हा मला ध्यानात नव्हतं काही जास्त आता मी मोठा झालो ना नाही मित्रांनो तिथेच राहायचो ही मम्मी फक्त मस्करी करते आता हाईट पुरत नाही पण काही नाही ते घर आहे ते जुन्यापासून मी अशी लांब लांबच खारी खायचो तिथं माहितीये का लांब लचकते नसती का समोसा खारी ते लय आवडते मुलांना पण आता पहिल्यासारखी खारी नाही भेटत पहिली खूप सुंदर अशी मऊ सुसुसीत खारी लुसलुशीत म्हण ना बाई लुसलुशीत अशी खारी हा आता नुसतं असे तिरकोणी तारकोणी लांब कुळ्या काय खारी आले जळेल हे घाशात दुखत आहे घाशातून आवाजच बाहेर येत नाही असं तसंच असं मित्रांनो आजी बाबा आता एकदम झोपलेली आहे
आणि आता तुम्ही सांगा आजी बाबाला इथं कसं राहायचं कसं नाही राहायचं. आजी बाबा परत गेले पाहिजे की इथून कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगायचं आम्ही त्यांना कमेंट वाचून सांगतो. आणि आम्ही काय त्यांना पाठवत नाही, त्यांना जायचं मला घरी, जायचं मला घरी, असं त्यांची सवय आहे. सुवर्णा मला नाही करमत गे इकडे सुवर्णा, आम्ही चाललो आमच्या घरी. आजी म्हणते हा चल बाई मी येते, माझं घर लय चांगले, मला लय आवडत होती, तिथं मला फिरायला बिरायला भेटतं, इकडे खेळतं घरी ना, कारण इकडे खाली जाता येत नाही आणि कोण कोणासोबत बोलत नाही जास्त करून. काय कमी सगळे त्याच्या कामामध्येच व्यस्त. आणि माझे मोठे भाऊ आले होते ना, त्याला पण असं खूप आवडतं, पण त्याचं पण घर लहान आहे ना, आणि मुंबई वस्तीला कसं लहान खोल्या असतात, तर तो लक्ष देतो, पैसे बिशे पाठवत असतो आई दादांना, पण त्याची पण एवढी मोठी परिस्थिती नाहीये ना. बरोबर की नाही संदीप? बरोबर आहे मम्मी. आम्ही आता सगळे मिळून ते घर असं बनवणार आहे. सगळ्यांना आम्ही असं एकत्र धरणार आहे. ते घर आजी बाबांचं बनवणारच, काही झालं तरी, कारण की हा पावसाळा जाऊ दे आता, हा पावसाळा आमच्या इकडेच आजी बाबा सगळे इथेच राहणार आहे. काय मम्मी बरोबर की नाही? हो बरोबर. हा, कारण की पावसाळ्यामध्ये काही होऊ शकतं, काही सांगता येत नाही मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आता काही पण होते. तरी बघा ही कशी बसली. पाऊस पडत होता आज. हा ना, एवढ्या जोरात विजा. पहिल्यांदा पाहिला ना पाऊस तू संगमनेरचा? संगमनेरचा पाऊस कसा आहे मग? छान आहे. छान आहे, म्हणजे पाऊसच पाऊस आहे बाई आपल्या इकडे. मी किती घाबरले होते, मी नाही इथे आणि मला माहिती आहे मित्रांनो, यावेळेस पाऊस येणार लय पडणार आहे, थोडा नाही. ती बोलते, ती अर्धीच बोलती होती. नाही बोल 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 मी बोल नाही बोलायचं. बोल बोल ग. मी इथं झोपले होते ना, आणि विजावले जोरात चमकत होते, आणि अचानक लाईट गेली, पिक्चरच बंद झाला. तू घाबरली? हा मग ती घाबरते ऋतू घाबरते. तू नाही घाबरत? नाही मी नाही घाबरत. तुला म्हणलं होतं भूमीला म्हणलं या खिडकीतून आहे ना बाहेर हात येतो बघा मम्मी कसं ना, मी चालले काय पण असं घाबरून देता काय? मग अगं मम्मी अरे कसं हात येतोय, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर. तुझी कॉमेडी कधी संपणार आहे का? नाही खरंच मम्मी, तिथून हात येतो बाहेर. गप. मम्मी ऐका ना, काय झालं माहितीये, मग अशी ना लाईट गेली होती, सगळा अंधार झाला, संध्याकाळ होती ना, तुम्ही आजी बाबांना आणायला गेलते ना तेव्हा, मग मी ना अशी केस सोडली आणि खाली गेले दाजींना घाबरवायला. मी हळूहळू गेले तरी, पण ना मी अशी दरवाजातनं भॉ करणारच की तेच मला भॉ केलं त्यांनी. मीच घाबरले. त्याला घाबरायला गेली, हीच घाबरून आली, असं काही आहे? आणि वरती मी आलो, असं म्हणजे एक पाऊल टाकलं, आणि मला माहिती मी घाबरत नाही लवकर, तेवढं ती म्हणते भा, पण मी घाबरलोच नाही. लाईट नव्हती ना, नाही तर तुम्हाला सगळं दाखवलं असतं. लाईटच नव्हती, त्यात आमच्याकडे पाणी पण नव्हतं, आज पाणी नाही भरलं, म्हणजे मोटर चालू करायची असते. मग मी त्यांना म्हटलं का बरं तुम्ही पाणी नाही भरलं, आता 2-3 दिवस लाईट येणार नाही, आता पाण्याचं कसं करायचं? आलं सगळ्यांना टेन्शन मारण्याचं. तर चला मित्रांनो, आता लाईट पण परत जाऊ शकते. हा ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे ना, मग आम्ही एडिट करून नंतर सोडून देतो. तर चला आता बाय बाय. चला मग बाय करा. बाय बाय.